नमस्कार. आज आपण कलिंगडाचे ज्यूस म्हणजे वॉटरमेलन ज्यूस याची आज आपण खूपच साधी, सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. एकदम फटाफट 5 मिनिटात ही रेसिपी तयार होऊन जाते. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना ज्यूस हे खूप आवडीचे आहेत आणि उन्हाचा दाह बाहेर वाढत आहे, तर त्यासाठी पोटाला थंडावा मिळावा म्हणून यासाठी आपण वेगवेगळे फ्रूट्स वगैरे खातो किंवा ज्यूस पितो. फ्रूट्स पण खातो, ज्यूस पण पितो. तर आपण आज ही रेसिपी बघणार आहोत. अगदी 5 मिनिटात होणारी, अगदी 5 ते 7 मिनिटात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर इथे मी अर्ध्यापेक्षाही कमी हे कलिंगडाचं राहिलेलं, तर मी त्यापासून आता हा ज्यूस बनवणार आहे. कारण तेही मुलांच्या तावडीतून राहिलं म्हणून मी आज ते ज्यूस बनवते. तर इथे बघा, हे सगळं बारीक-बारीक फोडी करून घेणार आहे मी या कलिंगडाच्या आणि बारीक तुकडे करून या बाउलमध्ये टाकून घेणार आहे अगोदर. अगदी 5 मिनिटामध्ये किंवा 5 ते 7 मिनिटामध्ये हा ज्यूस तयार होऊन जातो. काही तामझाम नाही, काही जास्त कष्ट नाही. खूपच कमी साहित्यामध्ये हा ज्यूस तयार होतो. तर इथे सगळे तुकडे तयार करून घेतलेत मी बारीक-बारीक आणि हे जे साली राहिले आहेत, तर ह्या साली आपल्याला फेकून नाही द्यायच्या. यापासूनही आपल्याला एक नवीन रेसिपी बनवायची आहे. तीही रेसिपी आपल्या चॅनलवर लवकरच येईल आणि हे तुम्ही चॅनलवर जर ही बघाल तुम्ही रेसिपी माझी येणारी, तर ती तुम्ही बघून कधीच त्या साली फेकून देणार नाही. तर इथे मी हे सगळे तुकडे तयार करून घेतले आणि हे बाकीचे थोडेसे तुकडे मी बाजूला काढून घेते. कारण ज्यूस बनवल्यानंतर हे तुकडे आपल्याला त्या ज्यूसमध्ये टाकायचे आहेत. कारण हा ज्यूस आपल्याला खायचा पण आहे आणि प्यायचा पण आहे. तर त्यामुळे हे तुकडे मी बाजूला काढून ठेवते. आता हे थोडे-थोडे आपले हे तुकडे जे आहे वॉटरमेलनचे, तर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचे. त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे, त्यामुळे मी ह्या लहान भांड्यात बारीक करून घेते आणि इथे एक लिंबू चिरून घेतला आहे मी. अर्धा लिंबू त्यामध्ये अर्ध्यापेक्षाही कमी त्यामध्ये पिळून घेणार आहे मी आणि एक छोटा चमचा अ, अ, साखर टाकणार आहे, 1.5 चमचे. हा छोटा चमचा आहे. ते 1.5 चमचा साखर टाकून घेतली आहे मी आता. आता हे बारीक करून घ्यायचे आहे छानपैकी मधून. इथे बघा मस्तपैकी बारीक झालेलं आहे आपलं ज्यूस, मस्त झालेलं आहे. कुठलाही कलर वगैरे फूड कलर अजिबात वापरलेला नाही आहे या ज्यूसला. आता राहिलेले तुकडे पण आपण असेच मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. त्यामध्ये पण आपल्याला 1.5 छोटा चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे. राहिलेला लिंबू सगळा त्यामध्ये पिळायचा आहे. हा ज्यूस प्यायला फारच खूपच म्हणजे असा टेस्टी होणार आहे हा. इथे बघा हा पण ज्यूस आता रेडी झालेला आहे, बारीक करून घेतलं आहे. तर थोडंसं त्यामध्ये वाटतंय की एक तुकडा राहिलेला आहे जरा जाडा, तर ते आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. इथे बारीक करून घेतला आहे मी तो पण. आता या झाकणाला थोडंसं ज्यूस लागलेलं आहे ज्यूसचं, तर ते आपल्याला थोडंसं पाणी टाकून एक म्हणजे थोडंसं कप अर्ध्या कपापेक्षा पण थोडंसं पाणी टाकून ते घेतले मी. आता हा ज्यूस सगळा आपल्याला गाळणीच्या मदतीने किंवा तुमच्याकडे एखादं स्वच्छ कापड असेल, रुमाल स्वच्छ असेल, त्याने गाळून घ्यायचं हे. असं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण ते असं हलवून हलवून त्यातून ते पूर्ण रस खाली पडणार आहे. कारण त्यामध्ये गर असतात किंवा बिया वगैरे, त्यामुळे ते पटपट गाळणीतून पडत नाही. तर ह्या चमच्याच्या मदतीने आपण हलवून जर त्यातून ज्यूस पाडला तर ते पटकन
होऊन जातं. तर इथे बघा आपला ज्यूस पूर्ण मी काढून घेतलाय, गाळून घेतलाय, त्यातल्या बिया वगैरे सगळ्या काढून घेतल्याय मी. इथे 2 ग्लास ज्यूस बनलाय हा. त्यामध्ये मी एक छोटा चमचा चाट मसाला टाकला, एक छोटा चमचा काळं मीठ टाकले आणि एक छोटा चमचा आपलं साधं मीठ टाकून घेतलंय. त्याने आपल्या या ज्यूसला खूपच चांगली चव आणि खूप टेस्ट भारी लागणार आहे हा ज्यूस. तर यामध्ये मी एका ग्लासमध्ये सब्जा सीड्स टाकणार आहे. हे सब्जा मी अगोदरच 5 मिनिट अगोदर भिजू घातलेला. एका ग्लासमध्येच मी टाकला आहे तो सब्जा. बघा किती मस्त लाल असा आपला मस्तपैकी असा ज्यूस तयार झाला. त्यामध्ये कुठलाही फूड कलर वगैरे अजिबात वापरला नाही. दूधही वापरलेलं नाही आहे. एकदम नॅचरल पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने हा ज्यूस बनवलेला आहे. 2 ग्लास सहजच झाला आहे. अगदी थोडंसं पाणी टाकले, जास्त पाणीही नाही टाकलं आहे मी त्यामध्ये. एका साईडला लिंबू टाकून घेतला आहे. लिंबू लावला आहे मी ग्लासला. इथे जे तुकडे मी ठेवले होते अ, कलिंगडाचे, ते आता या ग्लासमध्ये दोन्ही ग्लासमध्ये थोडे-थोडे टाकून घ्यायचे. एका ग्लासला कलिंगडाची अशी छोटीशी फोड मी लावून घेतलेली आहे. दोन्ही ग्लासमध्ये समप्रमाणात आपल्याला 7-8 तुकडे या कलिंगडाचे टाकून घ्यायचेत. आपल्याला तो ज्यूस पिताना ते कलिंगडाचे लागले ना फोडी तर खूपच छान लागते. यामध्ये मी 2 तुळशीची पानं टाकलेली आहेत. तुम्ही पुदिन्याची पानंही टाकू शकता. इथे बघा आपला ज्यूस तयार झालेला आहे. मस्तपैकी असा हा ज्यूस आपला एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला ज्यूस आणि प्यायला, खायलाही खूपच टेस्टी असा झाला आहे. हेल्दी आणि टेस्टी. लहान मुलं खूपच आवडीने पितील हा ज्यूस. नक्की तुम्ही ट्राय करा आणि आजची रेसिपी ही कलिंगड ज्यूसची, वॉटरमेलन ज्यूसची तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्या घंटीला दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.